हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? कसा गेला आजचा दिवस? कसा होता आजचा दिवस? तुमचा कसा होता आजचा दिवस? माझा ठीक होता, माझा चांगला होता. परवा दिवशी शायद मला काल आय थिंक काल माझ्या गोळ्या संपल्या ना. काल मी सायकॅट्रिस्टकडे जाऊन आले. मला एक कळत नाही, मला खरंच कळत नाही मला. माझी एक कोणीतरी आहे जानकार, तिला सेम माझ्यासारखे सिम्पटम्स होते. सेम माझ्यासारखी घबराहट होती, विचार करायची, एन्झायटी झाली की चक्कर यायची, पॅनिक अटॅक्स यायचे. पण जेव्हा ती डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी तिला सांगितलं फक्त एक्सरसाइज करा. आणि माझ्यासाठी डॉक्टर मला गोळ्या देतात. मला त्यांनी सांगितलेलं, म्हणजे मला पण सांगितलेलं एक्सरसाइज करा, पण मला एक्सरसाइज करायला खरंच टाईम नाही आहे. माझं जेवढं वॉकिंग होतं क्लासेस वगैरेमध्ये, म्हणजे मी जेव्हा सुट्टी होती तेव्हा मी एक्सरसाइज केली, सुट्ट्या होत्या तेव्हा मी एक्सरसाइज करायची, वॉकिंग वगैरे करायची. पण आता मला सुट्ट्या नाही आहेत. आता या पोरांची एक्झाम वगैरे चालू आहे, तर मग मी एक्सरसाइज कधी करू? माझं जेवण असतं, माझं झोप असते. मेन तर मला झोपा काढायला खूप झोप येतात ते. आता मला माहीत नाही, रात्रीची झोप नाही येत आणि सकाळची झोपा काढते मी. सकाळी 4-5 वाजता मला झोप येते आणि मग 8 वाजता 7 वाजता मी उठते. म्हणजे उठायला होतच नाही, असं वाटतं उठूच नाही, असं वाटतं झोपून राहावं मस्त 12 वाजेपर्यंत. तरीसुद्धा मी उठते कशी तरी 9:30-10 वाजेपर्यंत क्लासला जाते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करते. कधी आता चाललं नाही करत. आणि त्याच्यानंतर मग मी येते आणि परत झोपते. कधी मी माझ्या हस्बंडला टिफिन देते. माझा हस्बंड समजून घेतो म्हणून बरं. तर कधी माझ्या हस्बंडला टिफिन देते, कधी नाही देत. असं माझ्यासोबत झालेलं आहे. खरंच माझ्या झोपेचे पूर्ण पॅटर्न चेंज झालेला आहे. कधी एवढी छान झोप येते, म्हणजे 12 ते मस्तपैकी मी 5-6 वाजेपर्यंत. आता हा आळस येतो, पण झोप नाही येत. अशी लेटली ना, झोप नाही येत, फक्त आळस येतो. असं माझे स्लीप पॅटर्न्स चालले आहेत. मला काहीच समजत नाही. भीती पण वाटते, असं वाटतं हार्ट अटॅक झोपेत आला दिला तर. हार्ट अटॅकशिवाय मला काही सुचत नाही. तर असं चाललं आहे. माझ्या क्लासमध्ये एक बाई आहे जिला मी ओळखते. त्यांची आई वारली. म्हणजे माझी छोटी जी स्टुडंट आहे तिची आजी. तर तिला खूप वाईट वाटत होतं आणि ते पण मी डोक्यात घेतलेलं. परत अजून कोणतरी तिकडे एक क्लासेसमध्ये बिल्डिंगमध्ये पुढे थोडं कोणतरी वारलेलं तिथे, ते पण माझ्या डोक्यात होतं. परत एक स्टुडंट आहे, त्याची मम्मी आजारी होती, हॉस्पिटलाइज होती, ते पण माझ्या डोक्यात होतं. आता एवढं सगळं डोक्यात घेतल्यावर मला एन्झायटी व्हायला लागली, मी जास्त विचार करायला लागले. आणि काल माझ्या गोळ्या संपलेल्या त्यात. तर मग नंतर मला जेवढ्या गोळ्या भेटल्या, म्हणजे जे राहिलेल्या होत्या गोळ्या, ते ॲक्च्युली मी खाल्ल्या गोळ्या. आणि त्याच्यानंतर मी क्लासला गेली कशी. कालचा दिवस माझा खूप चांगला नव्हता आणि माझा हस्बंड घरी होता त्या दिवशी. असं काही नाही, म्हणजे हस्बंड घरी असेल तर चांगला दिवस नाही जात, असं काही नाही. होतं थोडंफार आमची भांडणं होतात, असं बघायला गेलं तर. पण कधी माझे हस्बंड जेव्हा घरी असतात तेव्हा मला असं वाटतं माझी दिवाळी आहे. मला आवडतं ॲक्च्युली तो घरी असला की, खूप आवडतं. पण कधी भांडणं पण होतात, तर ठीक आहे ना. पण असं कोण सोबत असेल तर मला आवडतं जास्त. तर हे सांगत होती मी, तर मला अशी एन्झायटी झालेली. नंतर मग ती पोरगी आली, जिची मम्मी आजारी होती. तर मी तिला बघूनच मी खुश झाले. मी तिला विचारलं तुझी मम्मी कशी आहे. त्यांच्या हस्बंडला पण विचारलं कशी आहे करून, तर ते बोलले चांगले आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी कोणते तरी सेल्स रक्त कमी होतात असं बोलले ते. म्हणलं ठीक आहे. तर असं झालं काल माझ्यासोबत. तर मी सांगत होती त्या बाईची मम्मी वारली, जी माझी स्टुडंट आहे, जिची आजी वारली. तर कधी असं होतं, म्हणजे मला माहिती नाही, जेव्हा आपलं कोणतरी जवळचं वारतं, जेव्हा कोण ऑफ होतं, आपण रडतो त्याच्यासाठी, ठीक आहे. आणि जेव्हा आपलं मन डायवर्ट होतं, आपण हे काम करतो, आपल्या पोरांना शिकवतो वगैरे, काय कामं करतो. पण कोणतरी माणूस आला आणि परत तो टॉपिक काढला की तुमचं कोण वारलं वगैरे. मग परत आपल्याला ते आठवण येतं आणि परत आपण रडायला लागतो. पण ते समोरच्या माणसाची पण चुकी नसते
आणि आपलीही चुकी नसते, पण आपल्याला विचारायला लागतं. नाही तर मग समोरचं माणूस ला वाटतं की हिने का विचारलं पण नाही, ह्याने का विचारलं पण नाही. म्हणजे किती काय बोलतात, माणुसकीच नाही आहे ह्याच्यामध्ये, असं पण बोलतात कोण कोण. पण म्हणजे ती छोटी मुलगी बोलत होती मला की की माझ्या मम्मीला आठवण करून दिली ना की मग ती रडते, मला शिकवते ना मम्मी, तेव्हा बोलते माझं मन डायवर्ट होतं. तर मग मी तिला बोलले की मग तुझ्या मम्मीचं तू मन डायवर्ट कर, मम्मीला हसव वगैरे. तर कसं तरी वाटतं, काश आपण आपल्या माणसाला काय होण्यापासून थांबवू शकलो असतो. पण कधी ना कधी आपणही जाणार आहोत, आपणही मरणार आहोत. हे लहानपणापासून, म्हणजे मी लहानपणापासून विचार करायची आहे की काय आहे लाईफ. मोठं होणार, लग्न होणार, मुलं होणार, म्हातारे होणार, मरणार. हे असं मी विचार करायचे लाईफच्याबद्दल. पण आता मी हे सगळं बघते आणि कोणाचं कोण कोण वारतं तर मला खूप खूप अँझायटी होते. मी कोणाला पण माझ्या जवळच्या माणसाला माहीत नाही, मी नाही शायद ॲक्सेप्ट करू शकणार की तो कुठे जाईल करून. आय डोंट नो. मी खूप इमोशनल आहे त्या गोष्टीला घेऊन. आणि मला असं वाटतं की कोणाला काय नाही व्हायला पाहिजे, कोणाला आपल्या घरच्यांना हॉस्पिटल बघायला नको, कोणाला काय व्हायला नाही पाहिजे. पण बघू आता, आपल्याला सगळ्यालाच मारायचं आहे, तो मला तर तयार राहायला लागेल. माझी एन्झायटी सोडून स्ट्रॉंग तर व्हायला लागेल. दिस इज लाईफ. तर असं आहे. पण कसं ना, का अशी लाईफ आहे, आय डोंट नो. ठीक आहे गाईज, आजसाठी एवढंच. टेक केअर गाईज, स्वतःची काळजी घ्या आणि सपोर्ट करा. लव बाय.